नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती जे संयुक्त हल्ले सुरू केलेत त्याला आता बरोबर 10 दिवस होत आलेले आहेत. आणि या 10 दिवसामध्ये अमेरिका इस्रायलच्या हाती नेमकं काय लागलं असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्याचं एका शब्दातलं उत्तर असेल चोख प्रत्युत्तर. इराणमध्ये एक खामेनी गेल्यानंतर आता दुसरे खामेनी आलेले आहेत. इराणचे सर्वोच्च धर्मगुरू, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा या हल्ल्याच्या पहिल्या 12 तासामध्ये मृत्यू झाला. आणि त्यानंतर त्यांचा वारसदार नेमका कोण असणार, कोण चालवणार इराण, याचं जे उत्तर होतं ते उत्तर आता मिळालेलं आहे. 10 दिवसांचा सस्पेन्स संपुष्टात आलेला आहे. मोजताबा खामेनी, अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र 56 वर्षांचे मोजताबा यांची निवड इराणचे सर्वोच्च नेते म्हणून करण्यात आलेली आहे. या निवडीचा अर्थ अमेरिका आणि इस्रायलसाठी स्पष्ट आहे. आम्ही तडजोड करणार नाही, तुटून पडणार आहोत. आम्ही झुकणार नाही, झुंजणार आहोत. आणि या युद्धाला आता सहजासहजी थांबवता येणार नाही. हे युद्ध इतक्या लवकर थांबणार नाही. इराण पाय रोवून उभा आहे. इराणमध्ये पुन्हा तीच राजवट सत्तेत आहे ज्या राजवटीचा दुस्वास अमेरिका आणि इस्रायल करत होती. साहजिक आहे की या निवडीनं हा एक फार मोठा संदेश दिल्यानंतर जगभरातल्या इकॉनॉमीमध्ये त्याचे पडसाद आज दिवसभर उमटताना पाहायला मिळाले. भारतीय शेअर बाजारामध्ये 2000 अंशांची पडझड झाली. आणि कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये कितीतरी वर्षानंतर पुन्हा एकदा 100च्या वर पोहोचलेले आहेत. $105 प्रति बॅलर इतका भाव हा पोहोचलेला आहे. आणि पुढच्या काही काळामध्ये तो अजून वाढू शकतो. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की युद्ध लांबणार आहे. मोजताबा खामेनी यांची ही निवड अर्थातच अमेरिकेच्या राजवट बदलाच्या स्वप्नांना सुरुंग लावणारी आहे. पण एकूणच इराणची जर अंतर्गत सगळी रचना बघितली तरीसुद्धा या निवडीकडे बरंच लक्ष सगळ्यांचं लागलेलं होतं. कोण आहेत मोजताबा खामेनी आणि कसा परिणाम त्यांच्या निवडीचा या युद्धावरती होणार आहे, पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊयात. एकतर मोजताबा खामेनी हे 56 वर्षांचे नेते आहेत आणि अत्यंत लो प्रोफाईल. म्हणजे याच्या आधी त्यांनी इराणमध्ये कुठलंही सरकारी पद सांभाळलेलं नाही आहे, कुठल्याही सार्वजनिक व्यासपीठावरून भाषण केलेलं नाही आहे, कुठलीही मुलाखत दिलेली नाही आहे. पण तरीसुद्धा जोपर्यंत अयातुल्ला अली खामेनी सत्तेत होते, 86 वर्षांचे होते ते, आणि त्यावेळी सुद्धा त्यांचा वारसदार नेमका कोण याची जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा मोजताबा खामेनी यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये यायचं. कारण पडद्यामागं बऱ्याच हालचालींमध्ये त्यांचा सहभाग असायचा असं मानलं जात होतं. एकतर मोजताबा खामेनी यांनी आत्ताच्या या युद्धामध्ये आपले 86 वर्षांचे वडील गमावलेले आहेत. त्यांच्या आईचा सुद्धा मृत्यू या हल्ल्यामध्ये झालेला आहे. त्यांच्या बहिणीचा सुद्धा मृत्यू याच हल्ल्यामध्ये झालेला आहे. कुटुंबामधले अनेक जवळचे लोक त्यांनी या हल्ल्यामध्ये गमावलेले आहेत. आणि इतकं गमावलेला माणूस हा अमेरिकेच्या समोर आता इतक्या सहजासहजी शरणागती पत्करणार नाही, अमेरिकेला हवं तसं वागणार नाही. हा तर एक अर्थ या निवडीतला स्पष्ट आहे. मोजताबा हे काही धर्मगुरू नाही आहेत. म्हणजे अयातुल्ला ही एक पदवी आहे. त्याच्यासाठी इस्लामी धर्म संस्था जी आहे शिया राजवटीची, त्याच्यामध्ये त्या पदाला एक विशिष्ट महत्त्व आहे आणि ज्येष्ठत्वाला पोहोचल्यानंतर ती पदवी दिली जाते. त्या अर्थानं मोजताबा इतके शिकलेले किंवा वर्चस्व असलेले धार्मिक नेते नाही आहेत. त्यांनी या सगळ्या ह्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली होती, पण ते या पदापर्यंत पोहोचलेले नव्हते. पण तरीसुद्धा त्यांची निवड याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. याला 2-3 कारणं आहेत. एकतर इराणमध्ये IRGC जी आहे, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स, त्या IRGCमध्ये स्वतः मोजताबा यांनी काम केलेलं आहे. ज्यावेळी इराक आणि इराणचं युद्ध चाललेलं होतं, जवळपास 8 वर्ष हे युद्ध चाललेलं होतं. आणि त्यावेळी देखील अमेरिका आणि वेस्टर्न फोर्सेस जे आहे ते इराकला मदत करत होते इराणच्या विरोधामध्ये. त्या सगळ्या लढाईमध्ये IRGCमध्ये एक कमांडर म्हणून मोजताबा यांनी काम केल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रामध्ये त्यावेळी देखील आलेल्या होत्या. सोबतच जरी थेटपणे ते समोर आलेले नसले तरी इराणच्या अनेक राजकीय निर्णयांमध्ये 2000 पासून त्यांचा सहभाग होता, प्रभाव होता, हे देखील सांगितलं जातं. आणि त्या अर्थानं मोजताबा यांची निवड
होणं हे फार महत्त्वाचं आहे. قاطع مجلس خبرگان حضرت آیت الله العظما سید مجتبی خامنه ای رهبر عزیز ما ولی فقیه ما الله اکبر الله اکبر. आता खरं तर इराणमध्ये इस्लामिक क्रांती जी झालेली होती 1979ला, त्यावेळी शहांची राजवट, जी अमेरिका पुरस्कृत सगळे शहा होते, त्या शहांना हटवून इस्लामिक राजवट आलेली होती. तेव्हा त्या सगळ्या क्रांतीचं उद्दिष्ट किंवा मोटो हा पण होता की एकापाठोपाठ एक घरातलेच व्यक्ती आमचे नेते होत आहेत, वारसदार होत आहेत आणि ही शहांची राजघराणेशाही जी आहे ती आम्ही चालू देणार नाही. आता मात्र एका अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये खामेनींच्याच घरामध्ये त्यांच्याच मुलाकडे ही सूत्र जात आहेत. हा सुद्धा भाग याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. कारण याच्या आधी खोमेनी होते, नंतर खामेनी आलेले होते. अली खामेनी यांना त्यांच्या इस्लामिक धर्मग्रंथांवरच्या प्रभावावरती आणि त्यांच्या एकूण धर्मशिक्षणावरती धर्मगुरू म्हणून निवडलं गेलेलं होतं. इथं मात्र वेगळं झालेलं आहे. कोण आहेत मोजताबा खामेनी? 8 सप्टेंबर 1969ला मोजताबा यांचा जन्म झाला आणि अली खामेनी जे आधीचे धर्मगुरू होते, धर्मगुरू खामेनी यांच्या 6 मुलांपैकी ते दुसरे पुत्र होते. त्यांचं सगळं शिक्षण जे आहे ते तेहरानमध्येच झालेलं आहे आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी इराकच्या युद्धामध्ये लष्करी सहभाग घेतलेला होता, ज्यावेळी ते IRGCचे कमांडर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. 1999मध्ये इराणमधल्या कोम शहरामध्ये, ज्याला पवित्र शहर मानलं जातं, तिथं धर्मगुरूंची जी दीक्षा असते ती घेण्यासाठी मोजताबा गेलेले होते. खरं तर खूप लवकर ती घ्यावी लागते, पण वयाच्या 30मध्ये 1999मध्ये मोजताबा त्या ठिकाणी गेलेले होते आणि मिड रँकिंग क्लरिक म्हणजे एक मध्यम दर्जाचे धर्मगुरू म्हणून त्यांना बघितलं जातं. अर्थात ही निवड होताना त्यांच्या या कमी अनुभवाचा धर्मक्षेत्रातल्या काही फार अडसर आला नाही, कारण आता परिस्थिती जी आहे ती फार अभूतपूर्व बनलेली आहे. म्हणजे एक सगळ्यात त्यांना फायदा हा आहे की ते स्वतः खामेनींच्या कुटुंबातले आहेत, त्यामुळं एक लिजिटिमेसी त्यांना प्राप्त होते की ते आपल्या कॉजसाठी या ठिकाणी लढतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी युद्ध चालू असतं तेव्हा जे कडवे लोक असतात त्यांचं वर्चस्व जे आहे ते त्या त्या देशामध्ये प्रस्थापित होत असतं आणि त्या अर्थानं मोजताबा हे हार्डलायनर जो एक पंथ आहे इराणमधला, त्यांचे पुरस्कृत उमेदवार आहेत आणि म्हणून सुद्धा त्यांची निवड जी आहे ती फार महत्त्वाची आहे. 2005मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून महमूद अहमदीनेजाद यांची जी निवड झालेली होती, त्या निवडीमध्ये जे समोरचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात काही कूटनीतिक सगळ्या यंत्रणा राबवण्यामध्ये मोजताबा यांचा हात होता, अशा पद्धतीचा आरोप झालेला होता. इराणची जर तुम्ही सगळी सिस्टीम बघितली तर त्याच्यामध्ये धर्ममंडळ, लोकप्रतिनिधी मंडळ अशी एक व्यवस्थित सर्कल केलेली सगळी यंत्रणा आहे आणि त्याच्यावरती अयातुल्ला किंवा सर्वोच्च धर्मगुरू जे आहेत ते असतात. त्या अर्थानं हा एक बॅलन्स असतो त्याच्यामध्ये. आता गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या रचनेला फारसा काही अर्थ उरलेला नाही असंही म्हटलं जातं, कारण शेवटी निवड कोणाची होणार आहे हे आधीच माहिती असतं. पण ज्या क्षणी ही निवड झाली त्या क्षणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोजताबा यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि इराणी जनतेला जे हवं आहे त्याच्यासाठी ते लढत राहतील असं त्यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, मोजताबांच्या या निवडीला रशियाचं समर्थन आहे. दुसरीकडं इस्रायल आणि अमेरिका यांना मात्र या सगळ्या निवडीनं मिठाचा खडा पडल्यासारखं झालेलं असू शकतं, कारण इस्रायलनं तर आधीच हे म्हटलेलं आहे की जो कोणी खामेनींचा सक्सेसर असेल तो आमचा अनइक्विव्होकल टार्गेट फॉर इलिमिनेशन असणार आहे. मोजताबा इज नाऊ अ मार्क्ड मॅन. आम्ही त्यांना आता पुढचं टार्गेट म्हणून लक्ष्य केलेलं आहे, हे इस्रायलनं लगेचच प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आता पुढची लढाई जी आहे ती मोजताबा यांच्यासाठी सुद्धा किती अवघड असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प
हे सुद्धा म्हटलेले आहेत की नवे लीडर म्हणून मोजताबा हे फार काळ राहू शकणार नाहीत. आमच्या मर्जीनुसारच इराणमध्ये पुढची राजवट येईल असा त्यांचा दावा आहे. म्हणजे जोपर्यंत आता मोजताबा मारले जात नाही आहेत, जोपर्यंत या संयुक्त हल्ल्याचं लक्ष होत नाही आहेत, तोपर्यंत किंवा या सगळ्या हल्ल्यापासून वाचणं हे त्यांचं पहिलं प्राथमिक कर्तव्य असणार आहे. आणि एक परिस्थिती पण कशी झालेली आहे बघा. अमेरिका आणि इस्रायलनं इतके हल्ले हवेतून, जमिनीतून, पाण्यातून इराणवरती केलेले आहेत. इराणचा एअर डिफेन्स हा काही त्या लेवलचा नाही आहे ज्या लेवलनं हे हल्ले होत आहेत. इराणचं लष्करी सामर्थ्य फार तोकडं आहे, पण इराणच्या हातामध्ये निसर्गानंच एक अशी नाडी दिलेली आहे की ज्याच्यामुळं ते जगाचं नाक दाबू शकतात. हॉर्मुज स्ट्रेट जी आहे, समुद्रधुनी हॉर्मुजची, तिथून सगळं तेल, जवळपास 55% तेल जे आहे ते जगाला इथून जात असतं. आणि विशेषतः तेल आयातीवरती ज्या अर्थव्यवस्था निर्भर आहेत, ज्याच्यामध्ये युरोपियन, चायनीज आणि भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्यानं, त्यांचं नुकसान फार होतं आहे. अमेरिका तेलाच्या बाबतीत आता बऱ्यापैकी स्वयंपूर्ण बनलेला आहे, त्यांना याचा फार फटका बसत नाही आहे. पण ज्या चीन, युरोप आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो आहे, त्यांना मात्र या सगळ्याचा तोटा सहन करावा लागतो आहे. इराण आत्ता आपल्या आजूबाजूच्या देशांना सुद्धा लक्ष करतो आहे. त्याचं सुद्धा कारण हेच आहे की आता या युद्धाची किंमत वाढवणं हे त्यांचं पहिलं टार्गेट असणार आहे. मोजताबा खामेनी यांच्या निवडीनं त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की आपण पाय रोवून उभे आहोत, आपण मागे हटणार नाही आहे. आणि त्यामुळंच मोजताबा यांची ही निवड आता अमेरिका आणि इस्रायलला किती दुखावते आणि हे युद्ध आता किती काळ लांबणार याच्याबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे युद्ध मोजताबा यांच्या निवडीनं एकतर स्पष्ट आहे की इराण सहजासहजी माघार घेणार नाही आहे. त्यामुळे आता याचा शेवट नेमका कसा होणार हे आता बघावं लागेल. तुर्तास आपण इथं थांबूयात. नवीन अपडेट्ससह आपल्या या चॅनलवरती भेटत राहू. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.